वालावरती पाणी लावलं होतं आणि मी आणि पप्पा आलो होतो 4 वाजता बघायला किती भिजलंय. तर घंटा काहीच नव्हतं भिजलं, लाईटच नव्हती. मी आणि पप्पा आलो होतो चुलत्याच्या खोक्यामध्ये लाईट चालू होती आणि चालू केलेली मोटर बंद करायला लाकूड कुठं गावते दाईवर पडल्यामुळं. आमच्या खोक्यात 2 लाईट्या होत्या, पण कुठली लाईट आल्या मोटर एकझट चालू होती ते माहीत नव्हतं. आणि पप्पाची इकडे नुसती हालचाल चालू होती. म्हणलं दाईवर पडलं कुठं हात नका लावून, नाही तर जाळून दूर संगच निघन. मी आणि पप्पा निघालो तर घरी काय आता लाईट तर येणार नव्हती. पप्पा म्हणले आता काकडा चालू होईन, डायरेक्ट मला मंदिरात सोडव. मग पप्पाला डायरेक्ट मंदिरात सोडावं. आमचं हे नाही वे आले. अगं म्हणलं तुझं हे गेले डायरेक्ट मंदिरात, तू कवा जाणार आवरून, जा लवकर. मम्मीची मैत्रीण आली होती, मम्मीचं उराकलंय का नाही बघाय. मम्मी तर इकडं आजू केसच पुसत बसली आहे. तुम्ही जावा काकड्याला, मी इकडं निवांत झोपतो, पण परसात आणायला विसरू नका माझ्या वाट्याचा. डायरेक्ट 8 वाजता उठलो आणि बावणार मी झोपत असल्यामुळं म्हणला ह्यो काय आता उठलं माझं आळं बळबी हातरून काढणार आहे, त्याच्यामुळे चला मग आपल्यालाच काढायचे, ब्रह्मदेव नाही येणार. असं बी रोज मीच हातरून काढतो, पण बाबाने एक दिवस सुट्टी असली तर माझं बी हातरून बाबाने काढलं पाहिजे. तो काय म्हणतो तू कमवायची नाही अक्कल, तू काय मला ज्ञान पाजाळतो. म्हणलं घे गप काढून. म्हणलं बरं आहे बाबा मी बारीक आहे म्हणून माझ्या कवर बी आवाज चढवतो का. गोधड्या ठेवायची कशी आहे जागा आमची, मुकेश अंबानीला बी चेक करेन अशी आमची जागा ठेवायची. बेडशीट खाली वाढायचं आणि झाल्या गोधड्या झाकून. आई म्हणली 2 दिवस आता मी 9ला कामाला जाणार आहे, टापटीप घरं झाडून घे. म्हणलं बाई बर. आज आईने नाश्त्याला केलं होतं उपीट, मग दे दणकान हान उपीट. मी निघालो होतो पप्पाला वावरात सोडायला. पप्पा गेले होते बाबाचा नाश्त्याचा डबा द्यायला. पप्पाचा मित्र म्हणला कशाचं झाड आहे, चल दे म्हणलं एक. पप्पाने लगेच पपईचे 2 झाडं देऊन टाकली. राहिलेली पपईची झाडं मावशीला दिली, ती समोर ठेवलेली. व्हिडिओ काढतो म्हणून मावशी काय पपईची झाडं घ्यायला येईनाच. मावशीने घेतला होता नवीन मोबाईल. म्हणलं आपण बी कावा डबडं बदलतोय काय माहिती आता. मी वावरात पोचल्यानंतर झाडांकडे बघितलं, झाड पार जरा सुकल्यावानी झालं. तर म्हणलं लाईट आली असन, पण कशाचं काय. आम्ही गेल्यानंतर पण लाईट नाही आली, फ्यूज बी नाही टाकला कुणी. ॲटो टाकून बी पाणी काही चालू झालं नाही, म्हणजे ना फ्यूजचाच कार्यक्रम झाला होता. आईला आईसाहेब 9ला जायच्या म्हणून मी हॉल झाडून ठेवला होता आणि आईसाहेबांनी मला किचन झाडाय ठेवलंय. आली या बोग असं असावं साजन असं म्हणून मी घर झाडायला सुरुवात केलं. आईला आजच्याला आईसाहेब नक्की कुठलं काम करून गेल्यात, साडी टाकायच्याच विसरून गेल्यात वलनीला. कामाच्या नादात आईसाहेबांच्या लक्षातच नाही राहिलं. चुकून मला पोरगा जन्माला घातला रे देवा, पोरगी जन्माला घातला असतं चटा काम करून. माझं वय झाल्यावर मी नवऱ्याच्या घरी निघून गेलो असतो. सकाळ धरून आत्ता जेवलं असं काय, सकाळ खाल्लं त्याच्यावर काय जेवलंच नाही. जेव्हा एवढ्या वाजल्या होत्या 2. सीताफळ पिकलं होतं, म्हणलं आत्ताच घे खाऊन, संध्याकाळी खायचं म्हणलं आणि त्याच्यात 2-3 वाटेकरी उभी राहणार आणि सीताफळ काय बारीकच आहे. घरातले लिंब पडली होती, म्हणलं आता एवढे लिंब पडलेत म्हणलं त्यांचं वाया जाण्यापेक्षा म्हणलं लिंबू सरबत करावं. अहो आमच्या घरातल्यांना मी घरी राहिलो ना असा कार करून ठेवतो.